गोकुळाष्टमीची एक दिवशी आधीची तयारी। आणि काकूनी हे करपवले तर शेंगदाणे याच द्या। काकूनी करपवले शेंगदाणे। बघू नका बोला डब्यात भरून ठेवशील ना। हो लापशी भाजून झालेली आहे आणि आता शेंगदाणे भाजते। अर्चना इथे लापशी भाजलेली आहे आणि शेंगदाणे भाजते। डेकोरेशनची तयारी चालू आहे। डेकोरेशन खूप छान केलाय आणि श्रीकृष्णाच्या येण्याच्या आधी माझा पोऱ्याचं आगमन झालेलं आहे। तर तुम्ही आमची कालची तयारी पाहिलेली आहे। तर आज आहे श्रावणी सोमवारातला 4था सोमवार आणि आज प्लस गोकुळाष्टमी पण आहे। तर नरेंद्र रामथली बाबा आलेले आहेत श्रीकृष्णाच्या फोटोची स्थापना करायला आणि पूजा करायला। आणि हे पण माझे काक सासरे लागतील आणि मी त्यांना बाबा बोलते। तर इथे मोरेश्वर थली बाबा त्यांच्या आईबाबांच्या फोटोची पूजा करतात। खालीच ठेवा तर सगळं। तर बघितला तुम्ही नरेंद्र बाबांनी किती छान पद्धतीने फोटोची स्थापना केलेली आहे आणि फोटोची पूजा पण केलेली आहे। तर हाय फ्रेंड्स, मी आहे प्रणाली रुपेश नदी नागाव फिरवाडीकर। तर आता मी चाललेली आहे समताईंच्या घरी। आता श्रीकृष्णाची फोटोची म्हणजे स्थापना केलेली आहे, म्हणजे पूजा करून झालेली आहे। तर आता मी चाललेले आहे पाया पडायला
आणि कालच्या डेकोरेशनची तर तुम्ही व्हिडिओ बघितलेले आहे आणि आता मी तिथे चाललेले आहे तर तिथे काय काय होते ते तुम्हाला मी दाखवते. तर चला, तर मी आता चाललेले आहे. सगळे बाबा सब बसलेले आहेत आणि माझा पोऱ्या बा हार बघ फोटो. एकमेकाला सहकार्य केलेलं आहे. मनाला लावून सगळी बाब होती. ते जेवणाची सुरुवात चाललेली आहे. नाही ते सगळे आमच्या घरातल्या वाल साफ करतात. आणि इथं आईचा भाजी करतात. तर भाजी जावं भेंडी फ्राय करतात. आणि काकू तुम्ही काय करता? काकू चहा बनवतात. हे बघा आई आता आलेल्या आहेत, लेट झालाय. आणि ते बेडा साफ करतात सगळ्या आमच्या घरातल्या आहेत. आता आई खिचडी बनवतात. आणि इथं निलेशा काही चहा बनवत आहे. कोरा चहा, सगळ्यांचा चहा पिऊन झालेला आहे. आणि इथं आईचा खोबरा खिस्तान, काय बोलतात, खिस्तात असतं. आणि काकू फिरतात, रोमाली पण फिरतय. आईचा खोबरा खिस्तान आणि दोन आईचा पक्का. एंट्रीला आलेल्या आहेत आमच्या मीनल ताई. भाऊने आले. काय पाहिजे बोल. हा गोईला मिरच्या कापताच पण घाम निघला. नाही हो काय हो बस
यांच्या पण मला दोघींच्या छोटी आई आणि मोठी आई लापशी बनवायला घेतले. काजू बदाम देतो. उन्नती आजा उठला लगेच वर्गा काय कमाल. सगळ्यांचा टेस्ट घ्या. पहिले माझं घ्या. कापू आमचं ड्रायफ्रूटचं घ्या. बाबा किती ड्रायफ्रूट खातात. पाहुणे मंडळी जेवून गेलेत. आता आमची घरातली जेवायला बसली. हे बघा काय आहे किती काम करतो दारूविषय ते. हे बाई असं राहिले आमच्या आत्ते खाशात. आणि हा आमचा आहे रियाज. रात्रीचे सगळे पाहुणे आलेले आहेत दर्शनासाठी. इथं काय नाही काय करतात काय नाही करत. तुम्ही काय करता मग दाखवायला ना आपले काय काय करतो ते बघा. आणि ते इथे शिंगा उकडतात. हे बघा दिसल्या या खावाला. आमची रात्रीची नाचायची मजा.
पातरपा उठून जा आमचे कुकड्यांना जागा द्या एवढी जागा कशाला कमलचे नवऱ्याला कोणी नारीची घेतली हवा आत्याच्या तोडीसाठी वाट नाही गाठेन बाजाराची बायकोच्या साडीसाठी पंटी विकेली हजाराची नाही अजिबात नाही मी एवढी मेहनत केले काय सांगू बंदवाराची रे काय सांगू बंदवाराची आटल्या रे काय सांगू बंदवाराची अंग बहिणी पाय पुसाला कवेल अंग बहिणी पाय पुसाला कवेल अंग बहिणी पाय पुसाला कवेल काय सांगू बंदवाराची वाणी पडले काय सांगू बंदवाराची वाणी पडले काय सांगू
माझ्याशी फुगडी घालते ललिता पवार दादरावरी फोटो काढू पदरावरी पडली उशी आणि उशीची नवऱ्याची चालली गाणं कोण काहीतरी शिकलेलो गाणं तू बोली तू आता कसं बोली एवढं समजी द्यावं कविताची नवऱ्याची चालली नवरा बायकोच्या फुगड्या भाकर पाव उठून आमच्या फुगड्यांना जागा द्या एवढी जागा
रात्रीची 12ची आरती। आमच्या इथे म्हणजे नागाव खनबाट पिरवाडीमध्ये अशी पद्धत आहे की रात्री आरती झाल्यानंतर थोडा गोविंदा खेळतो। तर बघा तर आता सकाळी आमच्या इथं दहीहंडी फोडतील। तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तर आमची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा। बाय।